Welcome to my channel. हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण आपल्या चॅनलवरती मटणाची आळणी म्हणजेच मटणाचे सूप तयार केलेले आहे ते आज आपण बघणार आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मटणाचे सूप तयार केलेले आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यासाठी आपण मटण घेतलेले आहे. मटण आपण 2 वेळा पाणी घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून आपण सर्व मटणाला लावून घेत आहे. खडे मसाल्यामध्ये आपण 4 लवंगा, 5-6 काळी मिरी, 2 मोठी वेलची, 3 हिरव्या वेलच्या आणि चक्रीफूलचा 1 तुकडा, दालचिनीचा 1 तुकडा आणि 1 तमालपत्र घेतलेले आहे. मटण आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी आपण कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले तेलामध्ये गरम करून घेत आहे. 4-5 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण तेलामध्ये परतून भाजून घेणार आहे. मटणाचे मांदे आहेत तेही आपण धुवून घेतलेले आहेत तेही आपण तेलामध्ये परतून घेणार आहे. कांदा आपण तेलामध्ये थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे. यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरे आणि पुदिना यांचा मसाला बारीक करून घेतलेला आहे. तो मसाला आपण 2-3 चमचे टाकून तेलामध्ये सतत असे परतून भाजून घेत आहे. मसाला भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद, मीठ आणि अद्रक लसूण लावून ठेवलेले मटण टाकून परतून घेत आहे. पाणी न टाकता आपण हे सर्व मसाले परतून घेतलेले आहेत. झाकण ठेवून आपण 4-5 मिनिटे बारीक गॅसवरती मटण पाणी न टाकता आपण 4-5 मिनिटे शिजवून घेणार आहे. मटणाच्या आळणीमध्ये आपण गरम केलेले पाणी घालणार आहे. त्यासाठी आपण ताटामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. गरम केलेले पाणी आपण मटणामध्ये घालून मटण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे. कुकरला झाकण लावून आपण 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे आणि मटण शिजवून घेणार आहे. शिजवून घेतलेले मटण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण मटणाची आळणी तयार केलेली आहे आणि हे अतिशय सुंदर आणि टेस्टी चवीला तयार झालेले आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी मटणाची आळणी म्हणजेच मटणाचे सूप तयार केलेले आहे. तर वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.